भुसावळ महसूल विभागाच्या पथकानं किनी येथील MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसरात अवैध गौण खनिज डबर मुरुम वाहतुकीवर धडक कारवाई केली आहे। आशा कन्स्ट्रक्शन्स कंपनीच्या MH9CY0438 क्रमांकाच्या डंपरनं गौण खनिज वाहतूक करत असताना महसूल पथकाच्या निदर्शनास आला। वाहनाकडे गौण खनिज वाहतूक परवाना नसल्याने त्यास जप्त करण्यात आले असून भुसावळ तहसील कार्यालयात ठेवण्यात आला आहे। तहसीलदार कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार सदर डंपर अवैधरित्या डबर वाहतूक करत असताना पथकानं त्यावर कारवाई केली आहे। गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासन सजग असून अशा प्रकरणांमध्ये कठोर दंडात्मक कार्यवाही करण्याचं धोरण सातत्यानं अवलंबलं जात आहे। या धडक कारवाईमुळे आतापर्यंत या अवैध वाहतुकीकडे हेतुपुरस्सर कानाडोळा करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचे मात्र नुकसान होत असल्याचं दबक्या आवाजात बोललं जात आहे। या कारवाईत एकूण रुपये 2,29,230 रुपये इतका दंड वसूल करण्यात आलाय। वाहन मालकाला हा दंड भरण्याची सक्ती करण्यात आली असून भविष्यात अशा अवैध वाहतुकीबाबत कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलाय। महसूल विभागाच्या अशा सातत्यानं होणाऱ्या या संयुक्त कारवाईमुळे स्थानिक स्तरावर गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर अंकुश बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट महान्यूज 19 जळगाव।